Now, friends, today we are going to see the topic dual nature of radiation and matter. या टॉपिकमध्ये बोर्डाचं 4 मार्काचं वेटेज आहे आणि आज आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय आणि फोटो करंट म्हणजे काय हे सगळं बघायचं. त्याच्यासाठी लागणारी एक्सपेरिमेंटल सेटअपची डायग्राम फळ्यावर काढलेलीच आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल कोणाला म्हणायचं ते सांगतो. फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल एखाद्या मेटल सरफेसवरती रेडिएशनचा मारा केला, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स, तर तो मेटल सरफेस इलेक्ट्रॉन इमिट करतो. त्या मेटल सरफेसला जो इलेक्ट्रॉन इमिट करतो त्याला फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल असं म्हणायचं. आता जे रेडिएशनचा मारा आपण करणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे आणि वेवलेंथ कमी पाहिजे. म्हणजे त्यांच्याजवळ थोडक्यात हाय एनर्जी पाहिजे. हे हाय एनर्जेटिक रेडिएशनचा मारा ज्यावेळी मेटल सरफेसवरती केला जातो त्यावेळी मेटल सरफेस इलेक्ट्रॉन इमिट करतो. त्या इमिट होणाऱ्या इलेक्ट्रॉनला फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणायचं आणि जो सरफेस इलेक्ट्रॉन इमिट करतो त्याला फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल म्हणायचं. आता ह्या फोटो इलेक्ट्रॉनमुळं हे इमिट झालेले फोटो इलेक्ट्रॉन जे आहेत ह्याच्यामुळं सर्किटमध्ये जो करंट वाहतो त्याला फोटो करंट म्हणायचं. फोटो करंट. आणि इलेक्ट्रॉन इमिशन होणं, रेडिएशनचा मारा केल्यामुळं इलेक्ट्रॉनचं इमिशन होणं, ह्या प्रोसेसला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतात. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आज आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय मेटल सरफेस अंडर द ॲक्शन ऑफ लाईट, अंडर द ॲक्शन ऑफ लाईट इज नोन ॲज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता ह्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी एक ठराविक पाहिजे. ह्या ठराविक म्हणजे कमीत कमी फ्रिक्वेन्सी ठरलेली आहे प्रत्येक मटेरियलसाठी. त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला, रेडिएशनच्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. त्याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असेल तर इलेक्ट्रॉनचं इमिशन होत नाही. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा अभ्यास करण्यासाठी हे एक्सपेरिमेंटल सेटअप केलेलं आहे. आता झिंक, कॅडमियम आणि मॅग्नेशियम अशी जर मटेरियल असतील तर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ज्यांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे अशी रेडिएशन्स लागतात. पण मेटल सरफेस जर अल्कली मेटल सरफेस असेल तर व्हिजिबल लाईट, जी सूर्यप्रकाशाची जी लाईट आहे त्याचा मारा केल्यानंतर सुद्धा अल्कली मेटल्स इलेक्ट्रॉन इमिट करतात. पण मेटल सरफेस जर झिंक, कॅडमियम किंवा मॅग्नेशियम असेल तर त्याच्यासाठी मात्र अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्सचा मारा केला पाहिजे. परत सांगतो, जो मेटल सरफेस रेडिएशनचा मारा केल्यानंतर इलेक्ट्रॉन इमिट करतो त्या मेटल सरफेसला फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल म्हणायचं. जे इलेक्ट्रॉन इमिट होतात त्या सरफेसपासून त्या इलेक्ट्रॉनला फोटो इलेक्ट्रॉन म्हणायचं. आणि त्या इलेक्ट्रॉनमुळं जर सर्किटमध्ये करंट वाहत असेल तर त्याला फोटो करंट असं म्हणायचं.
आणि इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अंडर द ॲक्शन ऑफ लाईट when radiation of suitable frequency is incident on the metal surface is known as photoelectric effect. आता फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचा अभ्यास करण्यासाठी जो एक्सपेरिमेंटल सेटअप केलेला आहे त्याची डायग्रॅम इथं फळ्यावर काढली आहे. ह्या डायग्रॅममध्ये काय काय आहे ते आधीच तुम्हाला सांगतो. कन्स्ट्रक्शन सांगतो. ह्या डायग्रॅममध्ये असं कन्स्ट्रक्शन इथे एक इव्हॅक्युएटेड ट्यूब आहे. ह्या इव्हॅक्युएटेड ट्यूबला एक साईड ट्यूब आहे. ह्या साईड ट्यूबच्या बाहेर एक सोर्स आहे, मोनोक्रोमॅटिक सोर्स, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते असं तुम्हाला मगाशी मी सांगितलं. ह्या इव्हॅक्युएटेड ट्यूबमध्ये 2 इलेक्ट्रोड आहेत, एक इमिटर एक कलेक्टर. कलेक्टर प्लेट म्हणायचं एकाला इमिटर प्लेट म्हणायचं. इमिटर प्लेटला कॅथोड सुद्धा म्हटलं जातं, कलेक्टर प्लेटला ॲनोड म्हणायचं. आणि ही इमिटर आणि कलेक्टर हे प्लेट जे आहे ह्या बाहेर व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्सला जोडलेले आहे. हे जोडत असताना मायक्रोमीटर सिरीजमध्ये जोडलेला आहे आणि जो फोटो करंट मोजतो आणि व्होल्टमीटर ॲक्रॉस जोडलेला आहे. जो पोटेन्शियल डिफरन्स बॅटरीनं प्रोव्हाइड केलेलं पोटेन्शियल डिफरन्स जे इमिटर आणि कलेक्टर प्लेटमध्ये अप्लाय करतो आपण, ते पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी हा व्होल्टमीटर आहे. आणि ह्या रेओस्टॅटच्या सहाय्यानं आपण कलेक्टरचं पोटेन्शियल कमी किंवा जास्त करू शकतो किंवा त्याची पोलॅरिटी चेंज करू शकतो. कम्युटेटर कीच्या सहाय्यानं पोलॅरिटी आपल्याला चेंज करता येते आणि रेओस्टॅटच्या सहाय्यानं आपल्याला पोटेन्शियलची मॅग्निट्यूड कमी किंवा जास्त करता येते. आता हा प्रयोग कसा होतो आणि इलेक्ट्रॉन इमिट होऊन करंट कसा वाहतो ते आपण बघणार. सोर्स जो आहे तो ऑन केला तर ह्या क्वार्ट्ज विंडोमधून ती रॅडिएशन्स इमिटर प्लेटवरती जाऊन आदळतात. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी रॅडिएशनचा मारा म्हणजे सुटेबल फ्रिक्वेन्सीच्या रॅडिएशनचा मारा ज्यावेळी इमिटर प्लेटवरती होतो त्यावेळी इमिटर प्लेट इलेक्ट्रॉन इमिट करते. ही इमिटर प्लेट इलेक्ट्रॉन इमिट करते. हे इमिटर प्लेट ही फोटोसेन्सिटिव्ह इमिटर प्लेट आहे. म्हणजे लाईट रॅडिएशनचा मारा झाला ह्याच्यावरती की इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्सॉर्ब करतो त्या रॅडिएशनशी आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. आणि हे इलेक्ट्रॉन असे बाहेर पडले की हे कलेक्टर प्लेटकडे इलेक्ट्रॉन ॲसिलरेट होतो. जर कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल असेल तर त्याला ॲसिलरेटिंग पोटेन्शियल म्हणायचं, पॉझिटिव्ह ॲसिलरेटिंग पोटेन्शियल. आणि जर कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल दिलेलं असेल तर त्याला रिटार्डिंग पोटेन्शियल असेल. सुरुवातीला आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल देतो, कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल देतो, ज्याच्यामुळं इलेक्ट्रॉन्स आर ॲसिलरेटेड टुवर्ड्स कलेक्टर प्लेट and these electrons are collected by collector plate. Due to these photoelectrons in the circuit, photocurrent flows. आता फोटो करंट हा मायक्रोमीटरच्या सहाय्याने मोजला जातो. हा फोटो करंट म्हणजे एक्सपेरिमेंटची जी ऑब्झर्वेशन्स आहेत ही वेगवेगळ्या स्टेपला कशी केलेली आहेत, फोटो करंटची मॅग्निट्यूड कशावर अवलंबून असते, फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी रॅडिएशनशी बदलली तर त्याचा परिणाम कसा होतो हे आपण
ऑब्झर्वेशनमध्ये बघणार आहोत. आता ऑब्झर्वेशनमध्ये एकूण हा प्रयोग जो आहे तो जवळजवळ 7-8 स्टेपमध्ये केलेला आहे. म्हणजे पहिली स्टेप साधी आहे. ज्यावेळी सोर्स म्हणजे पहिलं मी तुम्हाला मगाशीच बोललो की ज्यावेळी सोर्सचा मारा, सोर्समधल्या रॅडिएशनचा मारा इमिटर प्लेटवरती होणार, त्यावेळी इमिटर प्लेट इलेक्ट्रॉन इमिट करणार. आणि हे इलेक्ट्रॉनचं इमिशन होण्यासाठी असं लक्षात आलेलं आहे की फ्रिक्वेन्सी एक ठराविक मिनिमम पाहिजे. त्यापेक्षा जर कमी फ्रिक्वेन्सी असेल तर हा इमिटर प्लेट इलेक्ट्रॉनचं इमिशन करत नाही. मग ज्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं त्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणायचं. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा इन्सिडंट फ्रिक्वेन्सी कमी असेल तरी इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार नाही. इलेक्ट्रॉनचं इमिशन होण्यासाठी इन्सिडंट फ्रिक्वेन्सी मस्ट बी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आता ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी नेमकी व्हॅल्यू किती, तर एखाद्या मटेरियलसाठी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फिक्स असते, पण मटेरियल इमिटर प्लेटचं मटेरियल बदललं तर ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी प्रत्येक मटेरियलसाठी वेगवेगळी असते. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल्स. इट इज सेम फॉर सेम मटेरियल. फोटो इलेक्ट्रॉन जे इमिट होतात, फोटो इलेक्ट्रॉन ह्या इमिटर प्लेट. आता हे इलेक्ट्रॉनचं इमिशन जे आहे हे इन्स्टंटेनियस आहे. इन्स्टंटेनियस म्हणजे काय, तर देर इज नो टाईम लॅग. देर इज नो टाईम लॅग बिटवीन इन्सिडन्स ऑफ रेडिएशन अँड इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. हा टाईम जो आहे 10⁻⁹ सेकंद. As soon as when radiation is incident on the metal surface, these electrons are immediately accelerated towards the collector plate. हा झाला दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी must be greater than threshold frequency for emission of electrons. आणि दुसरा मुद्दा there is no time lag between emission of electron and incidence of radiation. आपण दुसऱ्या शब्दात असं म्हणू शकतो की ज्यावेळी रॅडिएशनचा मारा पूर्णपणे थांबवला जातो अचानक, तर फोटो इलेक्ट्रिक करंट झिरो होतो. As soon as incident radiation was stopped, the flow of current also stopped. ह्या एक्सपेरिमेंटचा तिसरा मुद्दा जो आपल्याला बघायचा आहे तो असा आहे, तर फोटो इलेक्ट्रिक करंट कसा वाढू शकतो, फोटो इलेक्ट्रिक करंटची मॅग्निट्यूड कशी वाढू शकते, हा तो तिसरा मुद्दा आहे. आता इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट केली आणि ती फ्रिक्वेन्सी फिक्स ठेवायची. कलेक्टर प्लेटचं जे पोटेन्शियल आहे, पॉझिटिव्ह पोटेन्शियल, ते सुद्धा फिक्स ठेवायचं. म्हणजे फ्रिक्वेन्सी न्यू कॉन्स्टंट ठेवायची, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी न्यू कॉन्स्टंट ठेवा. कलेक्टर प्लेटला असणारं पोटेन्शियल जे ते कॉन्स्टंट ठेवा. आणि रॅडिएशनची इंटेन्सिटी वाढवायची. रॅडिएशनची इंटेन्सिटी वाढवल्यानंतर असं लक्षात येतं की फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इंटेन्सिटी ऑफ लाईट. त्याचा ग्राफ ही अगदी स्ट्रेट लाईन आहे.
म्हणजे जर आपण वाय अक्षावर फोटो इलेक्ट्रिक करंट घेतला, एक्स अक्षावर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन जर घेतली, इकडं करंट फोटो इलेक्ट्रिक करंट आणि इकडं इंटेन्सिटी, फोटो इलेक्ट्रिक करंट आणि इकडे इंटेन्सिटी घेतली, तर फोटो इलेक्ट्रिक करंट increases with increase in intensity of radiation. It increases linearly. Photoelectric current increases linearly with intensity of radiation. This is the relation between photoelectric current and intensity. फक्त एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की फ्रिक्वेन्सी त्यावेळी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल तरच फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी. जर इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तर फोटो इलेक्ट्रिक करंटच फ्लो होत नाही. म्हणजे कितीही इंटेन्सिटीचं रॅडिएशन तुम्ही इन्सिडेंट केली मेटल सरफेसवरती, पण फ्रिक्वेन्सी लेस दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल तर नो इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इमिटर प्लेट. हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात घ्या. इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी मस्ट बी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल तरच फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस लिनियरली विथ इंटेन्सिटी. किती